नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. सुशांतीच्या 10 दिवस सुट्ट्या घेऊन आज मला शाळेत जायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकर उठलो, आवरलं मस्त पैकी, बॅग घेतली आणि आता मला जायचं होतं खाली. अमोल दादा झोपलेला होता, मी त्याला बाय केलं. रूम मधून आल्यावरच हा लुक दिसतो, सिल्वर प्ले बटन आणि गोल्डन प्ले बटनचा. माझी शाळा चालू झालीये आणि मम्मीची सुद्धा ड्युटी चालू झालीये. आता मम्मी करत होती माझ्यासाठी डब्बा. मी केलं मम्मीला बाय बाय. मग शूज घालून घेतले, उघडला गेट आणि गेलो शाळेत. मग मी आलो घरी शाळेतून. पहिल्यांदा नवीन घरून शाळेत गेलो आणि शाळेतून नवीन घरी आलो. संकेत दादा खाली बसलेला होता, मी व्हिडिओ घेत होतो म्हणून संकेत दादा वरती बसला. तर मग आपल्या पार्किंग मध्ये, कारण की आज मला स्कूटर खेळायची होती, माझी स्कूटर या कबर्ड मध्ये होती, तर मग मी स्कूटर काढून घेतली. मग नंतर लागलो खेळायला स्कूटर. माझ्या स्कूटरला आणि सायकलला कुठंतरी पार्क करायचं होतं. आमच्या पार्किंग मध्ये कुठंच जागा नव्हती. मग मी थोडा दिमाग लावला आणि नंतर मग मला भेटली जागा. मी माझी स्कूटर आणि सायकल इथं पार्क करणार होतो. इथं मी आवरून घेतो. मग मी नंतर माझी सायकल काढली आणि इथं पार्क करून दिली. मग मी माझी स्कूटर काढली आणि त्या ठिकाणी पार्क करून दिली. स्कूटर आणि सायकल एकदम भारी पार्क झाली. काल आम्ही डीमार्टला गेलतो, पण काल खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेर आलतो. आज आमच्या सोबत दादा नव्हता येणार, नूतन दीदी येणार होती, जयराम भाऊ येणार होते आणि आर्य दीदी येणार होती. आम्ही जायला लागलो गाडीकडे. मस्त मग एक्सेल 6 टर्न करून घेतली, बसलो गाडीत, आलो डीमार्टला. गाडी मस्त पैकी तर पार्क केली आणि आता जात होतो आम्ही आतमध्ये आल्यावरच आम्ही शॉपिंग करायला चालू केली. आज आम्ही डीमार्ट मधून कोरियन रॅमेन सुद्धा घेतली होती आणि आमच्या ट्रॉली मध्ये ना खायचंच सगळ्यात जास्त सामान होतं. आज आम्हाला 4200 रुपयाचा फटका बसला. बिल बघून तर मी शॉकच झालो होतो. मग नूतन दीदीने मला ना सॉफ्टी घेऊन दिली. आलो घरी आणि आम्हाला ना सगळं सामान ना गाडीतून काढायचं होतं. शाळेत 10 दिवसापासून अब्सेंट होतो, त्यामुळे म्हटलं अभ्यासावर पण फोकस करायचा. खूप वेळ अभ्यास केला, आता म्हटलं थोडं खेळून घेऊ, त्यामुळे मी चाललो होतो गल्लीत खेळायला. तिथल्या लहान पोरीच्या सायकलवर बसलो आणि ती तर ओरडायलाच लागली. मग म्हटलं काही लाज वाटू द्या, मग मी माझी मोठी सायकल काढली आणि खेळायला लागलो. मी त्या लहान पोरीची सायकल चालवायला लागलो, ती तर रडायलाच लागली. मी ती सायकल तिकडेच फेकून दिली. आज परत आम्ही पिक्चर बघायला लागलो. दादा सुद्धा पिक्चर पाहत होता, अमोल दादा सुद्धा पिक्चर पाहत होता आणि पप्पा सुद्धा पिक्चर पाहत होते. आणि आज पप्पानी ना नवीन कॉर्ड सेट घातला होता. आज नूतन दीदी मुंबईला जाणार होती. मी इकडे पिक्चर पाहत होतो आणि मम्मी आणि आरोही दीदी किचन साफ करत होते. पिक्चर पाहताना ना आम्हाला ना आईस्क्रीम खायची क्रेविंग झाले, त्यामुळे आम्ही आईस्क्रीम खात होतो. आता नूतन दीदी चालली होती. नूतन दीदीला आम्ही बाय करायला आहे ना खाली चाललो होतो सोसायटीत, आणि नूतन दीदी तर रडायलाच लागली होती. मग आम्ही तिला गाडीत बसवलं. तिला आहे ना जयराम भाऊ सोडायला चालले होते सिडको पर्यंत. मग सिडको मध्ये ना ती बस मध्ये बसणार होती आणि मग जाणार होती मुंबईला. नूतन दीदीला सोडून आलो आम्ही वरती. कसा वाटला आजचा मिनिट ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. मिस यू नूतन दीदी.